Shall we look to God? प्रार्थना करूया. Loving Heavenly Father, we thank you and praise you for this morning. प्रेमळ स्वर्गीय बापा, या सकाळच्या सुंदर समयासाठी तुला मनापासून धन्यवाद. Thank you for your holy presence in this तुझ्या place. पवित्र सानिध्याबद्दल तुझे आभार. Lord, प्रभू, whenever your presence is, जेव्हा केव्हा जिथे कुठे तुझं सानिध्य असतं, our lives change, Lord. जीवन आमचं बदलतं, Our hope increases. आमची आशा वाढते, Blessings come down. आशीर्वाद खाली येतात. We know you better आम्ही तुला जरा चांगल्या रीतीनं ओळखू लागतो and we become heavenly minded. आणि स्वर्गीय मनाचे होतो. Thank you, Father. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. And we know, Lord, आणि आम्हाला ठाऊक आहे the प्रभू, more heavenly minded we become, जेवढे जास्त आम्ही स्वर्गीय मनाचे होऊ, the less earthly minded we become. तेवढं कमी हे पृथ्वीवरचे विचार डोक्याला सतवतील. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Master. धन्यवाद. Speak to us this morning. आज या सकाळी आमच्याशी बोल. Let your name be glorified. तुझ्या नावाला गौरव येऊ दे. In Jesus' name I pray. येशूच्या नावातच मागतो म्हणून आमचं आहे. Amen and amen. Amen. Praise God. हालेलुया. This is the first Sunday after Easter. ईस्टर Right. नंतरचा आता हा पहिला रविवार. And I thought I'll continue with the Easter message. मला असं वाटलं की ईस्टरचा संदेश मी पुढे सुरू ठेवतो. So we have to sit in the heavenly places. स्वर्गीय स्थानात बसायला पाहिजे ब्रदर. Then your heart shall pant like God. त्याच्यानंतर हृदय देवासारखं धडधडेल Then you shall live like God. आणि मग तुम्ही देवासारखे जगू लागाल. Heavenly positions for Easter Sunday. ईस्टर संडे साठी दिलेले स्वर्गीय स्थान. Praise हालेलुया. God. That's what Jesus came to do. That's what he did after he was raised up from the dead. येशू ख्रिस्त हेच करायला आला. मृत्यूतून परत जिवंत झाल्यानंतर येशू हेच करायला आला. He always had a desire that we be where he is. येशूची नेहमीच ही इच्छा होती की आपण जिथे तो आहे तिथे जावं. God's desire always was that he has to be with his people. परमेश्वराची इच्छा नेहमीपासूनच ही होती की मला माझ्या लोकांमध्ये राहायचंय. Amen. हालेलुया. So we'll open our Bibles to Ephesians chapter 2 verses 4 to 7. इफिस 2:4-7. But God, who is rich in mercy for his great love wherewith he loved us, even when we were dead in sins, hath quickened us together with Christ. By grace you are saved, and hath raised us up together and made us sit together in heavenly places in Christ Jesus, that in the ages to come he might show the exceeding riches of his grace in his kindness toward us through Christ Jesus. इफिस पत्र 2:4-7. परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे, त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली, तिच्यामुळे आम्ही पातकांमध्ये मेलो असताही त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. तुम्ही कृपेने तारलेले आहात आणि त्याने आम्हाला त्याच्याबरोबर उठवले आणि ख्रिस्त येशूत त्याच्याबरोबर आकाशातल्या जागांमध्ये बसवलेले आहे, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आम्हावर जी दया आहे, तिच्या योगाने येणाऱ्या युगांमध्ये त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ती दाखवावी. Praise the Lord. हालेलुया. The first point we are learning, पहिला मुद्दा आपण शिकत होतो, heavenly position because of the love of Jesus for us. येशूचं आपल्यासाठीचं जे प्रेम आहे, त्या प्रेमामुळे आपल्याला मिळणारं स्वर्गीय स्थान. So never forget that the heavenly place is a position that God gives to each one of us just because he loves us. कधीही हे विसरू नका की परमेश्वराचं केवळ आपल्यावर प्रेम आहे म्हणून परमेश्वर आपल्या प्रत्येकाला स्वर्गीय स्थान देतो, स्वर्गात जागा देतो. का? तर परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो म्हणून. Right from the beginning, अगदी सुरुवातीपासून when God made our first parents, परमेश्वराने जेव्हा आपले प्रथम पालक निर्माण केले, God had a desire to walk with them and talk with them. परमेश्वराची इच्छा होती की आदाम हव्वे बरोबर चालायचं, बोलायचं. Even in the Old Testament, जुन्या करारात सुद्धा God desired परमेश्वराची इच्छा होती that they set up a sanctuary for him in the midst of the people. लोकांमध्ये, जनतेमध्ये परमेश्वराचं निवास मंडप बांधलं जावं. When he brought the children of Israel out of Egypt, जेव्हा त्याने इस्रायली लोकांना मिस्र देशातनं बंधमुक्त केलं, he asked Moses to set up a sanctuary in the midst of the people. तेव्हा त्यानं मोशेला सांगितलं की माझं निवास मंडप लोकांमध्ये बांध. I told you, मी तुम्हाला सांगितलं, before even he could set up the Levitical priesthood लेवीय याजकगण नेमायच्याही अगोदर or the priestly standing, किंवा याजक पद देण्या अगोदर God had one thought in his mind परमेश्वराच्या डोक्यात एक विचार होता that he should have a kingdom of priests. की मला याजकांचं राज्य हवं. Why should he want to have a kingdom of priests? का बरं परमेश्वराच्या डोक्यात हा विचार होता की मला याजकांचं राज्य हवं? Because in the Old Testament, कारण जुन्या करारात only the priests
priests were entitled to enter the holy place. फक्त याजकांनाच पवित्र स्थानात जायची परवानगी होती. That means म्हणजे God always had a desire that all of his people should come very close to him. परमेश्वराची सुरुवातीपासूनच ही इच्छा होती की माझे सर्व लोक माझ्या अगदी जवळ यायला हवेत. He wanted everyone to minister to him in the sanctuary as त्याची priests. इच्छा होती की निवास मंडपामध्ये जिथे माझं वास्तव्य आहे तिथे प्रत्येकाने माझ्या जवळ येऊन माझी सेवा करावी. Amen. आमेन. That was the heart of God. हे देवाचं हृदय. म्हणजे देवाच्या हृदयात आहे तरी काय असं कोणी विचारलं तर हे आहे. He wanted Adam and Eve to walk with him and talk with him. त्याची इच्छा होती की आदाम हवेनं माझ्या बरोबर असंच बोलत राहावं, चालत राहावं. And since the time Adam and Eve fell, God's heart was grieved. आणि आदाम हव्वा आज्ञाभंग करण्यात पडल्यामुळे, पतनामध्ये पडल्यामुळे देवाचं हृदय अर्थातच खिन्न झालं. It was like having a child that you cannot even embrace or hold in your arms. हे जणू असं झालं की एखाद्या मुलाची प्रसूती तुम्ही केलेली आहे, बाळ झालेलं आहे, पण त्या बाळाला तुम्ही जवळ घेऊ शकत नाही, त्याला छातीशी घेऊ शकत नाही. फार मोठं दुःख आहे. You know, like some small children when they are brought up in the incubator, when there is a glass covering over them, the mother longs to embrace the child, but because of the child's condition, she has to only embrace the glass case. जसे एखाद्या बाईची प्रसूती झाल्यानंतर समजा त्या बाळाला काचेच्या पेटीत ठेवलेलं आहे. आईची तर खूप इच्छा, आता नवीन आई झालेली आहे, की कधी माझं बाळ मी हातात घेऊ, कधी माझ्या बाळाला मी मिठी मारू, कधी मी त्याला कवटाळू, पण करू नाही शकत. काचेच्या पेटीत आहे बाळ, मग ती आई त्या काचेच्या पेटीला मिठी मारणार. Because कारण maybe the normal air would touch the child and the child may have more complications. कदाचित ही जी साधारण हवा आहे किंवा हे जे वातावरण आहे त्याचा काही गैरपरिणाम त्या बाळावर होणार असेल, म्हणून त्या बाळाला त्यांनी काचेच्या पेटीत सुखरूप ठेवलं असेल, काही दिवस तिथेच राहायचं असेल. And so you can imagine the condition of the heart of that mother. मग तुम्ही कल्पना करा की त्या आईची नुकतीच प्रसूती झाली, तिनं त्या बाळाला जन्म दिला, तिची तर खूप इच्छा की बाळाला मी छातीशी घेऊ, परंतु आता काय करणार. So the parents put their face across the glass and they just kiss the child on the glass, just But they showing naveen- the love towards the child. मध्ये नवीन झालेले आई वडील काय करतात, त्या काचेच्या पेटीपाशी जाऊन त्या बाळाला पाहतात, त्या काचेच्या पेटीला मुके देतात त्या बाळावरचं आपलं प्रेम व्यक्त करायला. So you can multiply that kind of love 1,000,000,000 times with God's Hallelujah. love, and you can imagine what kind of a heart God has for us. हे चित्र आपल्या नजरेसमोर जरा रंगवा आणि त्याला 100 पटीनं, 1000 पटीनं, करोडो पटीनं बहुगुणित करा, मल्टिप्लाय करा आणि मग समजा की देवाचं माझ्यावर किती प्रेम आहे. And that prompted God to go to the extent of even giving the life of Jesus Christ for us on the cross. आणि त्याचमुळे त्या प्रेमापायीच परमेश्वराने काय केलं, इतकं मोठं पाऊल उचललं की येशू ख्रिस्ताला आपल्या सर्वांसाठी मरायला या पृथ्वीवर पाठवलं. Do you see that? दिसतं का? The काही only लक्षात येतं reason का? Jesus died for you on the cross of Calvary is that we may be reconciled back to God. काल्वरीच्या त्या क्रुसावर येशू ख्रिस्ताचं मरण का झालं, या एकाच कारणानं की तू आणि मी आपला समेट परमेश्वराशी परत व्हायला पाहिजे. In other words, दुसऱ्या शब्दात God longs to talk to you. परमेश्वर तुमच्याशी बोलायला, जे आपण एक बोली भाषेत म्हणतो ना, तरसतोय तरसतोय, तसा परमेश्वर राजा तुझ्याशी बोलायला तरसतोय. तू Many आहेस times कुठे? we think that God does not desire to talk to me. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की नाही, परमेश्वराची बहुतेक इच्छा नाहीये की माझ्याशी बोलावं. God never speaks to me. परमेश्वर कधी माझ्याशी God बोलत is not interested in me. परमेश्वराला माझ्यामध्ये इंटरेस्टच नाही. He doesn't want to reveal himself to me. परमेश्वराला त्याचं स्वतःचं प्रगटीकरण किंवा दर्शन मला करायचंच नाही. ही सगळी फिलॉसॉफी आपली If असते. you remove this concept, पण ही सगळी विचारधारणा आपण आपल्या मनातनं काढली you will be more open to God. तर तुम्ही देवाला जरा जास्त उघडे होता. This false concept of the devil, we need to remove it from our minds. ही सैतानी चुकीची विचारधारणा सैतान आपल्यामध्ये घालतो की देवाला तुझ्यात इंटरेस्ट नाही, देव तुझ्याशी बोलणार नाही, देव तुला प्रगट होणारच नाही, वगैरे वगैरे. And that's why people don't spend much time with God. आणि म्हणून बिलीवर लोक काय करतात की देवाच्या सानिध्यामध्ये जास्त वेळ घालवतच They नाही, don't spend time in prayer. परमेश्वराच्या चरणी प्रार्थनेमध्ये वेळ घालवत They नाही, don't talk to him. आणि म्हणून बिलीवर लोक देवाशी बोलतच नाही. But we पण should remove this wrong concept. असं नको. सैतानाने ही चुकीची जी धारणा आपल्यात घातली आहे ती अगदी मुळापासून उपटून फेकून द्या बरं. You know, though God had his angels, great angels around him, जरी परमेश्वराचे महान देवदूत त्याच्या अवतीभोवती होते, who shouted out with joy when the world was created, जेव्हा जग निर्माण केलं त्याच्यानंतर ते देवाचे दूत आनंदाने ओरडू लागले, बागडू लागले. see, when the earth was created, Bible says the angels rejoiced with joy. पृथ्वी जेव्हा निर्माण करण्यात आली
बायबल म्हणतं की देवाच्या दूतांनी खूप मोठा आनंद केला. But after God made man, पण परमेश्वराने जेव्हा मनुष्य मानव निर्माण केला, he said it is very good. परमेश्वर म्हटला हा फार चांगला निर्माण He said, झाला. I will have close communion with them. या मानवाशी आता मी रोज येऊन बोलणार. And so every day, God used to walk with them and talk with them. आणि मग हा प्रवास सुरू झाला. परमेश्वर रोज त्या बागेत यायचा, आदाम हवेशी बोलायचा आणि जायचा. In the cool of the day, he used to talk with them. लिहिलेलं आहे दिवसाच्या शीतसमयी परमेश्वर त्यांच्याशी बोलत असे. Just see God, a spirit, a man, a triunion being having conversation. आणि It is विचार करा, possible. परमेश्वर आत्मा आहे आणि इथं हा देहधारी मानव आहे, पण तो आत्मा परमेश्वर रोज येतो, ह्यांच्याशी बोलतो आणि जातो. That means it is possible. म्हणजे शक्य आहे. म्हणजे देवबाप आपल्याशी बोलतो हे शक्य आहे. That means it is possible for a spirit to talk to a natural man. याचा अर्थ आत्मा नैसर्गिक मानवाशी बोलतो हे शक्य आहे, कारण हे आधी झालेलं आहे. And it is possible for a natural man who has a soul and he is a spirit being to talk to God. आणि ज्या नैसर्गिक मानवामध्ये जीव आहे परंतु आत्माही आहे, तो अशा परमेश्वर जो आत्मा त्याच्याशी संभाषण साधू शकतो हे आता पुराव्या सकट सिद्ध झालं. So it means Adam did not find it difficult to talk to God. याचा अर्थ असा लागतो की आदामाला परमेश्वराशी बोलणं अवघड गेलंच नाही. It was not difficult for God to talk to Adam. आणि परमेश्वराला देखील आदामाशी बोलणं अवघड गेलं नाही. And today your condition is the same like आणि- Adam and better still. आज तुमची अवस्था आदामासारखीच आणि आदामापेक्षाही चांगली अवस्था आहे तुमची. Because we are washed by the blood of Jesus. कारण एक तर येशूच्या रक्तात आपण धुतलेले We आहोत, have become one with him. आपण परमेश्वराशी एकरूप झालेले आहोत. Now our spirit is born again. आता आपल्या आत्म्याचा नवीन जन्म झालेला We आहे. are better off than Adam. आता आदामापेक्षा आपली अवस्था चांगली आहे. We can talk to God. आता आपण देवाशी ऍक्च्युअली बोलू शकतो And God can talk to us. आणि परमेश्वर सुद्धा आपल्याशी बोलू शकतो. Are you understanding? कळतं का? I talk to God every day. मी रोज देवाशी बोलतो, He talks to me back. परमेश्वर देखील रोज माझ्याशी बोलतो. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. And you are strengthened in the inner being. आणि मग आतून एक शक्ती मिळते. And so when Adam sinned, आदामांनी जेव्हा पाप केलं, God's heart was broken. परमेश्वराचं हृदय अर्थातच तुटलं. But God loved mankind so much, पण परमेश्वराने मानव जातीवर इतकं प्रचंड प्रेम केलं होतं, he could not bear the fact that he cannot anymore have conversation with Adam and Eve. की परमेश्वराला ही वास्तविकता सहनच झाली नाही की आता मी आदाम हवेशी बोलू नाही शकणार, आता मी त्यांच्याशी संभाषण साधू नाही शकणार. ही वास्तविकता परमेश्वराला सहनच होईना. What did he do? मग परमेश्वराने काय केलं? Immediately he looked around for a lamb. लगेच त्यांनी एक कोकरू शोधलं. And he took the lamb. ते कोकरू परमेश्वराने घेतलं He slit the throat of that lamb. आणि त्या कोकराचा गळा कापला. Can you imagine God doing it? कल्पना करा, देव स्वतः हे सगळं करून गेलेला आहे. God killing the lamb. परमेश्वराने स्वतः कोकरू घेतलं, कापलं. Now I don't know whether God did it or the angel did it, but maybe God did it. मला माहित नाही देवाने स्वतः येऊन ते केलं का देवाने दूतांना पाठवून ते करवून घेतलं हे मला माहित नाही. पण मला एवढं जरूर कळतं की देवाने केलं. That means God was behind it. याचा अर्थ याच्या मागे देव होता. He was behind the killing of the first lamb of याचा this अर्थ earth. पहिलं या जगातलं पहिलं कोकरू मारण्यामागे, या जगातलं पहिलं कोकरू कापण्यामागे देव होता. What does it show? याचा अर्थ काय? He regarded man's life more valuable than an animal's life. याचा अर्थ असाच लागतो की परमेश्वराने मानवाच्या जीवाला आणि जीवनाला जनावरांच्या जीवनापेक्षा जास्त मोल दिलेलं It आहे. also showed the great love he had for Adam and Eve. आणि त्याच्यावरनं हेही सिद्ध होतं की परमेश्वराचा आदाम हवेवर किती प्रेम आहे. He showed it to the whole world अख्ख्या जगाला तेव्हाच त्याने दाखवून दिलं. that he can slay 1,000 lambs to save one man. असं एक कोकरू नाही, हजारो कोकरू मी कापीन एका माणसाचा जीव वाचवायला. See, that shows त्याच्यावरनं दिसून येतं God's desires that you be in the heavenly places in Christ Jesus with God. परमेश्वराची इच्छा समजून येते की किती परमेश्वराची तळमळ आणि इच्छा आहे की आपण ख्रिस्त येशूमध्ये तिथे वर स्वर्गीय स्थानात बसायला हवं. After killing the innocent lamb, आणि त्या भोळ्या निष्पाप कोकराला मारल्यावर he took the hide of that lamb, or the त्याने skin of that lamb, त्याने त्या कोकराची कातडी घेतली while it was dripping with blood. आणि त्या कातडीत रक्त होतं. रक्ताचे ओघळ खाली पडत होते. He covered Adam and Eve. ती रक्तानं माखलेली भिजलेली कोकराची
कातडी परमेश्वराने घेऊन आदाम हव्वेला झाकलं And as he covered it, then he must have embraced them. आणि जसं आदाम हव्वेला त्या कातडीनं झाकलं तसं लगेच परमेश्वराने त्यांना मिठी मारली असेल. Praise God. He Hallelujah. cannot even think of losing Adam and Eve. म्हणायचा प्रयत्न काय की परमेश्वर आदाम हव्वेला मी आता गमावणार असा विचारही परमेश्वर करू शकत नाही की मी निर्माण केलेल्या मानवाला मी गमावणार He आहे. must have told them, आणि त्यांना तो म्हटला असेल, my son, my daughter, माझ्या मुला माझ्या मुली, I love you so much माझं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे. that see, I had to kill an animal to cover you. इतकं मी मानव जातीवर प्रेम करतो की पहा तुम्हाला दोघांना झाकण्यास्तव मला कोकरू मारावं लागलं आणि त्याची कातडी तुम्हाला नेसवावी लागली. But only difference is, पण फरक एकच पडला, from today, आजपासून this is a blood covenant between you and me. तुमच्यात आणि माझ्यात रक्ताचं नातं, रक्ताचा करार झाला That we cannot meet one another without the blood. की आपण रक्ताशिवाय आता एकमेकांना भेटू शकत नाही. ॲडम ईव कळलं का? देव म्हटला Without the blood, I cannot meet you. आदाम हव्वा आता रक्ताशिवाय मी तुम्हाला भेटू शकत नाही असं देव त्यांना म्हणून गेला. There is a demarcation now आता डिमार्केशन म्हणजे मोजणी झाली. as how much closer you can come to me. मोजणी मापन सूत्र घालण्यात आलं की तुम्ही माझ्या किती जवळ येऊ शकता. Because the blood of this animal was just a shadow. कारण की या जनावराचं त्या कोकऱ्याचं रक्त म्हणजे एक सावली. Because God knew कारण देवाला माहित a होतं time is coming वेळ येत आहे, when He is going to send the Lamb of God, मी देवाचं कोकरू पाठवणार the आहे. Lord Jesus Christ, देवाचा कोकरा प्रभू येशू ख्रिस्त मी पाठवणार and आहे. through His shed blood, आणि त्या येशूच्या सांडलेल्या रक्ताद्वारे he who believes in the shed blood, जो कोणी येशूच्या सांडलेल्या रक्तावर विश्वास ठेवेल I can embrace all of them. त्या सगळ्यांना मी मिठी मारीन. Praise the Lord. Hallelujah. Today God is ready to embrace the whole world if they come through the blood of Jesus. आज परमेश्वर संपूर्ण मानव जातीला मिठी मारायला तयार आहे जर संपूर्ण मानव जात येशूचं रक्त घेऊन त्याच्या समोर आली तर. Amen. आमेन. See, God couldn't wait 4,000 years later for Jesus to come and then embrace Adam and Eve. पहा ना, परमेश्वर 4000 वर्षांची वाटही पाहू शकत नव्हता की 4000 वर्षांनंतर येशूला मी पाठवणार आहे आणि मग येशूचं रक्त सांडलं जाणार आहे, मग मी आदाम हव्वेला मिठी मारीन. नाही, त्याने त्वरित सोय केली, स्वतःच कोकरू कापलं, स्वतःच नेसवलं आणि मिठी मारून टाकली. See, He said, तो म्हटला, I cannot wait 4,000 years to embrace my children. मला नाही सहन होत, 4000 वर्ष माझ्या मुलांपासून वेगळं राहणं मला सहन होत नाही असं I देव have to do म्हटला. something. मला काहीतरी करावंच लागेल असं देव म्हटला. Did you see that? बघा. See, He could have waited 4,000 years because Jesus was going to come and pay the penalty. 4000 वर्ष देवबाप वाट पाहू शकला असता, कारण की 4000 वर्षांनंतर येशू ख्रिस्त येऊन सगळ्यांसाठी मरून रक्त सांडून पापांची खंडणी मोजणार होतात. एवढी कशाला देवबापाला घाई? See, He could have kept Adam and Eve like in the glass casket and kissed them from above. आदाम हव्वेला एखाद्या काचेच्या पेटीत बाळाला ठेवतात तसं काहीतरी ठेवून त्या काचेच्या पेटीला देवबाप मुके देऊ शकला असता. But He said, I cannot do that. पण देवबाप म्हणला नाही, मी असं करत नाही. I want to embrace मी them. देव आहे, मला त्यांना मिठी I want to मारायची. walk with them. मला माझी मुलं जवळ पाहिजे, माझ्या बरोबर चालली पाहिजे. I want to hold them. मला माझ्या मुलांना धरायचं आहे. Are you understanding, people, मला the माझ्या love of मुलांना God? मिठी मारायची. देवाचं प्रेम तुम्हाला कळावं म्हणून इतकं विस्तारित सांगतोय. See, that's what He said in Ephesians 2:4-7. इफिस 2:4-7 काय लिहिलंय? हेच See, लिहिलंय. but God, who is rich in mercy for His great love wherewith He loved us, has quickened us and made us to sit in the heavenly places. परंतु देव जो दयेविषयी धनवान आहे त्याने आम्हावर जी आपली मोठी प्रीती केली, आम्हावर आपली मोठी प्रीती केली, अंडरलाईन, हालेलुया, तिच्यामुळे आम्ही पातकांमध्ये मेलो असताही त्याने ख्रिस्ताबरोबर आम्हाला जिवंत केले. Praise the Lord. हालेलुया. See, the heart of God is not just to bless His people. पहा, देवाचं अंतःकरण जरा समजून घ्यायचा कधीतरी प्रयत्न करा. देवाची नाडी धरा की देवाला फक्त लोकांना आशीर्वाद दिला आणि झालं असं नाहीये. That is not what He is interested in. देवाच्या हृदयामध्ये फक्त एवढंच नाहीये की ते लोक आले, लोकांना आशीर्वाद दिला आणि झालं. No, He wants to hold them in His bosom. मग देवाला हवंय तरी काय? देवाला तुला आणि मला जरा छातीच्या जवळ घेऊन मिठी मारायची, He wants to have a very intimate talk with you. एक जवळचं नातं तुझ्याशी बांधायचं But most of us, आणि तुझ्याशी बोलायचं. पण आपल्यातले जास्तीत जास्त लोक we snatch the things that He has in His hands and run off. आपण किती लोभीपणा आणि स्वार्थीपणा करतो. देवाच्या हातातनं ज्या गोष्टी मिळतात त्या पटकन घेऊन टाकतो आणि देवबाप्पाला मग सोडून कुठेतरी निघून जातो. See, that is not what God is after. देवबाप
हे मागत नाही. So when God revealed himself to Abraham and Isaac and Jacob and Joseph, तर देवबापाने जेव्हा स्वतःचं दर्शन किंवा प्रगटीकरण अब्राहम, याकोब, इसहाक, योसेफ यांना And सगळ्यांना even केलं Moses. आणि मोशे यालाही केलं. see, when he brought them out of the land of Egypt, आणि जेव्हा मिस्र देशातनं देवबापाने त्या लोकांना बाहेर काढलं, he opened his heart to them. त्याने काय केलं? आपलं स्वतःच हृदय त्या लोकांसाठी उघडलं. He said, I want you to be a kingdom of priests now. आणि देव म्हटला, आता माझी इच्छा आहे की तुम्ही याजक गण व्हावं. I want you all to come into the holy of holies. आता माझी इच्छा आहे की परम पवित्र स्थानात तुम्ही सगळ्यांनी यावं. But they cannot come. पण ते येऊ शकत नाही. So he raised up Levitical मग priesthood. त्यांनी काय केलं? लेवीय याजक गण उभं केलं. You know why? का? Because they disobeyed God. कारण त्यांनी देवाच्या आज्ञा मोडल्या. Amen. Amen. He wanted everyone to approach him in the holy of holies. त्याची इच्छा होती की प्रत्येकाने माझ्या समोर परमपवित्र स्थानात येऊन बोलायचं. He wanted all of them to love him. त्याची इच्छा होती की यांनी सगळ्यांनी माझ्यावर प्रेम He करायचं. wanted all of them to obey him. त्याची इच्छा होती की यांनी सगळ्यांनी माझं आज्ञा पालन करायचं. He wanted all of them to do what he wanted them to do. त्याची इच्छा होती की या सर्व लोकांनी मला जे हवंय ते करायचं. So that's why he said, you are a special treasure for me. आणि म्हणून देवबाप म्हटला की तुम्ही माझ्यासाठी विशिष्ट खजिना आहात. Amen. हालेलुया. In Exodus 19 he said, you are a special treasure for me. निर्गम 19वा अध्याय देव त्यांना म्हटला तुम्ही माझा स्पेशल खजिना आहात. But what happened? पण मग काय झालं? The children of Israel disobeyed God. इस्रायली लोकांनी सुद्धा देवाच्या आज्ञा मोडल्या, जशा आदाम हवेनं मोडल्या तशा. On Mount Sinai, सिनाय डोंगरावर God wanted them close to him. परमेश्वराची इच्छा होती की हे सगळे इस्रायली लोक माझ्या जवळ असावेत. So he took Moses up. आणि म्हणून त्यानं काय केलं? मोशेला डोंगरावर He नेलं properly showed them the laws and the abiding laws wherein the children could come close to him. आणि व्यवस्थित सगळं मोशेला दाखवून दिलं, आखून दिलं, नेमून दिलं की ह्या सगळ्या आज्ञा, या आज्ञांनुरूप तुम्ही आता खाली जाऊन जगायचं, राहायचं वगैरे वगैरे. Amen. Amen. He said every tribe can come close to me. आणि देव म्हटला प्रत्येक कुळ माझ्या जवळ येऊ शकतं. But what happened? पण काय झालं? When Moses was there on top, मोशे जेव्हा डोंगरावर गेला, these fellows made the calf या इस्रायली लोकांनी खाली गोंधळ घातलाच आणि वासरू निर्माण केलं. and they started worshipping the golden calf. आणि त्या सोनेरी वासराची पूजा अर्चा आणि आराधना सुरू केली. And so God was very angry. देव चिडला. साहजिक आहे, देव चिडला, चिडायलाच हवा. And only the one tribe, the Levitical Levite tribe, they did not worship the idols. एकच घराणं, एकच कुळ असं त्यातलं राहिलं 12 कुळातलं लेवीय कुळ की ज्या लेवीय कुळाने त्या मूर्तीची पूजा केली नाही. And God wanted all the 12 tribes to come close to him. परमेश्वराची इच्छा होती की सर्व 12 कुळ माझ्या जवळ आली पाहिजे. But they all disobeyed God. सगळ्यांनीच देवाचा आज्ञाभंग केला. So God got only one tribe that could come close to him. परमेश्वराला त्याला एकच कुळ मिळालं, एकच घराणं मिळालं, लेवीय, ज्यानं त्या सोन्याच्या वासराची पूजा केली नव्हती. मग ते एकच लेवीय कुळ देवबापाला मिळालं जे त्याच्या जवळ आलं. So God raised up from the Levites Aaron to be the high priest. मग देवबापाने लेवीय कुळातनं निवडला अहरोनाला आणि सांगितलं त्याला तू याजक. And the whole tribe of Levites to serve him. आणि संपूर्ण with him. लेवीय कुळ, संपूर्ण लेवीय कुळ मी अहरोनाला याजक करणार आणि संपूर्ण लेवीय कुळाने अहरोनाबरोबर माझी सेवा करायची. लेवीय कुळ माझा आहे. And so he reorganized everything. Now he could get only one tribe who could come close to him. मग परमेश्वराने सगळ्याची परत पुनर्बांधणी केली आणि लेवीय कुळाला स्वतःच्या जवळ घेतलं की जे फक्त एकच कुळ त्याच्या जवळ राहिलेलं But होतं. God was still not happy. पण तरी देवबाप आनंदी नव्हता. He wanted all the 11 tribes also to come close to पण him. देवाची इच्छा होती की ही बाकीची 11 कुळ सुद्धा माझ्याकडे यायला हवी, शेवटी माझीच आहे. But God waited 4,000 years. पण देवबापाने 4000 वर्ष वाट पाहिली. He sent Jesus Christ on मग the cross. 4000 वर्षांनंतर येशू ख्रिस्त या जगात आला आणि शेवटी काल्वरीच्या क्रुसावर मेला. God so loved the world परमेश्वराने या जगावर इतकी प्रीती केली that he gave Jesus Christ to die for the whole world. त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त या जगासाठी, या संपूर्ण मानव जातीसाठी मरायला पाठवला. That not only the 12 tribes but everybody can come close to him की now. आता फक्त 12 कुळांनाच त्याच्या जवळ येता यावं असं नाही, तर 12 कुळ त्याच्या जवळ हवीत आणि 12 कुळांबरोबर संपूर्ण मानव जात त्याच्या जवळ आली पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. What did Jesus do? येशूने काय He केलं? took the blood येशू ख्रिस्ताने आपलं सांडलेलं रक्त घेतलं. when he died जेव्हा तो मेला and rose again. आणि मेल्यानंतर परत जिवंत झाला, He took the blood त्यानं आपलं रक्त घेतलं. instead of going to the Jerusalem temple. यरुशलेमेतल्या मंदिरात जायच्या ऐवजी, The temple was still in existence. मंदिर तेव्हा तरीही अस्तित्वात होतं आणि मंदिरात हे सगळं रक्तार्पण वगैरे दिलं He जायचं. didn't go to the high priest. त्या यरुशलेमेतल्या मंदिरात प्रमुख याजकाकडे आपलं स्वतःचं सांडलेलं रक्त घेऊन जायच्या ऐवजी He went up to the heavens. सरळ थेट स्वर्गात गेला. Praise the Lord. Hallelujah. He went to the heavens. सरळ थेट स्वर्गात गेला. In heaven there is a courtyard. In heaven there is a sanctuary. In heaven there is a holy place and the most holy place. स्वर्गामध्ये निवास
निवास मंडप, अंगण, पवित्र स्थान, परम पवित्र स्थान हे सगळं आहे. Because कारण that is the thing that God showed Moses. According to it, he had to make a sanctuary on the earth. ते स्वर्गातलंच देवबाप्पाने मोशेला दाखवलं ना निवास मंडप, आणि सांगितलं पृथ्वीवर हे असंच माझ्यासाठी निवास मंडप बांध. And there, मग तिथे he went into the Holy of Holies, येशू ख्रिस्त परम पवित्र स्थानात वर गेला shed the blood on the mercy seat, आणि दयासनावर रक्त शिंपडलं नाही, ओतलं and opened the आणि way. मार्ग खुला केला की come on everybody, hallelujah. Now you don't need to go to the Jerusalem temple which is there. आता तुम्ही येरुशलेमेतल्या मंदिरात जायची गरज नाही. But I want to make you to sit in the heavenly places. चला स्वर्गीय स्थानात प्रत्येकाला बसवायला मी तयार आहे. कोण येतो? Straight in the heavenly sanctuary. सरळ थेट स्वर्गातल्या निवास मंडपात Not बसवतो. earthly sanctuary. पृथ्वीवरच्या निवास मंडपात नाही, Heavenly sanctuary. स्वर्गीय निवास स्थानात तुला बसवतो. चल कोण तयार आहे? The most holy place which is in heaven. परम पवित्र स्थान जे स्वर्गात आहे. Are you understanding? समजतं का? This is the joy for Christians. नाडी कळली का? ख्रिस्ती लोकांचा हा आनंद असावा. You don't need to search now for the holy place, most holy place in Jerusalem. आता येरुशलेमेत जाऊन तुम्ही काय ते पवित्र स्थान, परम पवित्र स्थान शोधताय? There is a spiritual Jerusalem. आध्यात्मिक येरुशलेम आहे वर, There is a spiritual temple. आत्मिक मंदिर आहे वर. God opened it up. परमेश्वराने ते उघडलं And so he says, आणि परमेश्वर म्हणतो come on top now चला आता सगळे माझ्या बरोबर वर and sit there with me. बस माझ्या समोर. Where is God? कुठे आहे On the देव? throne. सिंहासनावर. Where is God? कुठे आहे देव? In the most holy place. परम पवित्र स्थानी. Which most holy place? कुठल्या परम पवित्र स्थानी? That which is there in the earthly Jerusalem? तिथं या आत्ताच्या सध्याच्या इस्रायल मधल्या येरुशलेमेतल्या परम पवित्र स्थानी? No, that is destroyed. नो 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 नो, त्याचा नाश झालेला It is आहे. in heaven. स्वर्गातलं परम पवित्र स्थान. And God is seated there परमेश्वर तिथं बसला in the most holy परम place. पवित्र स्थानात. Where is Christ? कुठे आहे ख्रिस्त? He is next to God देवाच्या शेजारीच बसलाय ख्रिस्त. in the heavenly place, स्वर्गीय स्थानात, in the most holy परम place. पवित्र स्थानात. And if we are in Christ Jesus, आणि आपण जर त्या ख्रिस्तात आहोत, we are sitting with Christ Jesus on that same throne. मग संपलं ना. त्या सिंहासनावर आपण येशू बरोबर तिथं स्वर्गीय स्थानात बसलो. And from there you get authority. तिथून अधिकार मिळतो. You get power. बाबा खराबात तिथून सामर्थ्य मिळतं. You will rule like kings and queens. राजा राणी सारखे राज्य कराल. You need to get there. तिथवर मजल गाठा ब्रदर. उधर need to get पहुंचेंगे there. तभी राज करेंगे. Praise the Lord. इधर बैठे रहेंगे, रोते रहेंगे. The Jews are only looking at the earthly tabernacle. यहुदी लोक केवळ या पृथ्वीवरच्या निवास मंडपाकडे बघताय. Jesus has taken us above. येशूने आपल्याला पार कुठे वर नेलंय. Amen. हालेलुया. Second point. दुसरा मुद्दा, Heavenly position in order to do exploits for God. परमेश्वरासाठी महान कार्य करून दाखवण्यास्तव स्वर्गीय स्थान. He made us to sit together in the heavenly places in Christ Jesus. स्वर्गीय स्थानात प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्यांनी आपल्याला बसवलंय. Now, आता it is not just written heavenly places and there is a full stop there. स्वर्गीय स्थान एवढं लिहून तिथे पूर्ण विराम नाही. No, he says, तो म्हणतो seated, made us to sit together in the heavenly places in Christ Jesus alone. ख्रिस्त येशूत आकाशातल्या जागेत बसवलेली आहे. Amen. केवळ ख्रिस्त येशूत. हालेलुया. अंडरलाईन. Now, heavenly places, now places is in italics because that is not mentioned in the original. It's just a heavenly. मूळतः जे काही होतं त्या मूळ भाषेत जागा हा शब्द वापरलेला नव्हता, फक्त स्वर्गीय हा शब्द वापरलेला होता. Amen. It आमेन. doesn't have places there. जागा हा शब्द तिथे नाही. It has इथे been added by our translators हा, for हालेलुया. convenience sake. बाकी नंतर अनुवाद करणाऱ्यांनी तो शब्द घातलाय, पण पंडिता रमाबाईंनी नाही. मी तुम्हाला सोयीचं जावं म्हणून आकाशातल्या जागा हे असं ऍड केलं. पण पंडिता रमाबाई म्हणतात, काय म्हणतात, आकाशातल्या मध्ये बसवलेले आहे. ओरिजिनल आकाशातल्या मध्ये. It's a हालेलुया. heavenly position. स्वर्गीय स्थान आहे ते. It's a heavenly position. स्वर्गीय पद आहे ते. So there is a heavenly position where Jesus is seated. तर आहे एक स्वर्गीय पद जिथं बसलाय आपला येशू. Now that is not God's throne. ते काही देवाचं सिंहासन नाही. We are not going to take God's throne. आपण काही देवाचं सिंहासन घेणार नाही. No human being can take God's throne. छे, एकही मानव देवाचं सिंहासन घेऊ नाही शकत. He is an infinite being. अरे तो देवबाप आहे, त्याला काही मर्यादा नाही. If we sit on his throne, that means we are like the devil who craved for that throne. आपण जर देवाच्या सिंहासनावर बसायला गेलो तर आपण तर सैतानात झालो ना, की ज्या सैतानाला देवाचं सिंहासन हवं होतं. No, there is a realm in the heavenlies where God gives us a place next to him. स्वर्गीय स्थानात एक अशी जागा आणि स्तर आहे की
की जिथं देव आपल्याला त्याच्या शेजारी बसवतो. Amen. Amen. He said, sit at my right आणि hand. म्हणतो बस माझ्या उजव्या हाताला. Amen. बैठ इधर. हालेलुया. And the same position that Christ is having, you have that same position. आणि जे पद जे Amazing. स्थान येशूला दिलेलं आहे तेच पद ते स्थान देवाने तुला आणि मलाही दिलंय. किती आश्चर्य आहे. It's so good, when the father sits and he sees his son sitting next to him, the father is so happy. एखादा बाप जेव्हा आपल्या मुलाच्या शेजारी बसलेला असतो तेव्हा त्या बापाला किती आनंद होतो की माझा मुलगा माझ्या शेजारीच आहे. म्हणजे मोठा झाला. हालेलुया. बेटा बडा हो गया. बेटा बडा हो गया. आमेन. And he is next to me. आणि माझ्या शेजारी बसलाय. He's not just playing around my legs now. कुठेतरी माझ्या पायापाशी गोट्या खेळत नाही. Pulling my pant, pulling my shoes. माझी No, he's not small. Now पॅन्ट he's seated खेचत next नाही, to me. शर्ट खेचत नाही, कारण आता तो लहान नाही, बडा हो गया. This is the desire of the Heavenly माझ्या Father. शेजारी बसलाय. तसंच स्वर्गीय बापाची इच्छा आहे, बडा हो जा, जल्दी मेरे Amen. बाजू में बैठने आ. God always desired for man to have this position of rulership. देवाची इच्छा होती की मनुष्याला नेहमीच राज्य करता हे पद असावं. Even to Adam, he had given this power. आदामाला देखील हे सामर्थ्य देवाने दिलं होतं की राज्य करता. He said, have dominion over the whole earth. घे वर्चस्व संपूर्ण पृथ्वीवर. म्हणजे काय? राजकर राज. हालेलुया. Amen. आमेन. But पण to us it is different. आपलं वेगळं आहे. To Adam he said, आदामाला तो म्हटला have dominion over the whole earth. संपूर्ण पृथ्वीवर तुला वर्चस्व देतो. But to us he says, आपल्याला म्हटला have dominion over the whole heavenlies now. संपूर्ण स्वर्गीय स्थानावर तुला Over all वर्चस्व देतो. principalities, spiritual wickedness in high places, Hallelujah. every power. सत्ता अधिकार अंतरामधली अंधकाराची शक्ती आणि स्वर्गीय स्थान ह्या सगळ्यावर तुला वर्चस्व देतो. चल. Praise the Lord. हालेलुया. When Adam sinned, आदामानी जेव्हा पाप केलं glory was gone. वैभव गौरव गेला. But Jesus came, येशू आला. and by his death and resurrection, येशूच्या मृत्यूतनं आणि पुनरुत्थानातनं he has brought back that glory which was lost in the Garden of Eden. येशू ख्रिस्तानं एदेनेच्या बागेत जो गौरव निघून गेलेला होता तो परत आणला. And he has given it to us. आणि कोणाला दिला? तुला आणि मला दिला. आपल्याला Praise the दिला. Lord. हालेलुया. Many years back, अनेक वर्षांपूर्वी I was walking on the road. मी रस्त्यावर चालत होतो. Suddenly, अचानक two fellows saw me, दोघांनी मला पाहिलं. and one was a sadhu, एक होते दोघ जण कोणी, त्यातला एक साधू होता second was maybe his assistant or whatever. आणि दुसरा त्याचा कोणतरी असिस्टंट असेल. When they saw me, जेव्हा त्या दोघांनी मला पाहिलं suddenly they started running off. अचानक पळून जायला लागले. I said, पळायला लागले. why these fellows are running? म्हटलं, मला बघून हे पळतात कशाला? जातो. And I ran after that fellow, आणि मी काय कमी होतो का त्यावेळेला? ते दोघं मला बघून धावले, मी त्यांच्या मागे but धावले. the sadhu was a fast-footed fellow. He ran very fast. पण तो साधू फारच चपळ होता, इतका पटकन धावून गेला. But the other fellow, I caught him. पण त्या असिस्टंटला मी धरला. And I said, why you were running like that? म्हटलं, का रे मला बघून पळता? Please, please, please leave me. Please leave. प्लीज सोडा ना, सोडा ना. I said, who is that fellow? म्हटलं, तो कोण आहे? No, he told me, नाही, त्याने मला सांगितलं this fellow has got power. की हा जो चाललाय ना त्याच्याकडे सामर्थ्य आहे. Don't be around him. त्याच्या अवतीभोवती फिरकू पण नको. Let us run. पळ. That's why I ran. म्हणून आम्ही पळालो. I said, okay, you come with me, I म्हटलं, said. चल तू माझ्या बरोबर. So I made him to sit on my scooter. मी त्याला स्कूटरवर बसवला He said, कुठं घेऊन चालला तू? आणि तो I said, "You विचारतो come with मला me." कुठं घेऊन चाला? म्हटलं, चल तू. And then on the scooter, I Scooter वर. was speaking in tongues. मी अन्य भाषेत बोलत होतो. That fellow also started in tongues. तोही अन्य भाषेत बोलायला लागला. I said, this fellow also, he's speaking in tongues. हाही अन्य भाषेत बोलतो. I continued. मी बोलत राहिलो. He also continued. तोही बोलत राहिला. I continued more loudly. मी अजून जोरात बोलायला लागलो. That fellow stopped. सगळं स्कूटरवर. मग तो शांत झाला. I took him home, मी त्याला घरी आणला. closed the door. घराचं दार केलं I बंद. said, sit down. म्हटलं, बस I said, I want to tell you about Jesus. काही सांगायचंय, बस इथं. And as I was praying, प्रार्थना करायला लागलो. suddenly he collapsed. प्रार्थना करताना हा असिस्टंट पडला खाली. And the devil spoke through him. सैतान त्याच्या मुखातनं बोलला And he was crying and crying. आणि तो जोर जोरात रडायला लागला. I said, why are you crying? म्हटलं, कशाला रडतो? The devil spoke through him and said, सैतान त्याच्या मुखातनं बोलून म्हटला, we have lost the crown. मुकुट गेला आमचा. I said, which crown? म्हटलं, कुठला मुकुट गेला? In that garden. बागेतला. Lost the crown. बागेतला मुकुट गेला. When did you lose it? म्हटलं, कधी गेला? Yeah, this one fellow came and took it away. एक आला आणि त्याने नेला. We had taken it, but now he came and took it away. आम्ही कब्जा केला होता, पण त्याच्यानंतर एक आला आणि त्यांनी परत नेला. I said, त्याचं नाव काय? म्हटलं, त्याचं नाव काय? बोल बोल, त्याचं नाव काय? त्याचं नाव घेऊ शकत नाही नाही. घेऊ शकत. I said, why? म्हटलं, का नाही घेऊ शकत? नाही, we नाही. cannot take that name. नाही, त्याचं नाव मी घेऊ शकत. And he was crying. रडा लागला. He took away the crown. मुकुट नेला. I मुकुट said, नेला. his name is Jesus. म्हणलं, त्याचं नाव येशू आहे. You took away the crown of Adam. तू आदामाचा मुकुट नेला. My Jesus took away the crown from you. माझ्या येशूने तुझ्या डोक्यावरचा मुकुट काढला. Started crying and crying. रडायला लागला, रडायला लागला, खूप रडला. And he was delivered. मग त्याला सुटका मिळाली. He gave his heart to Jesus. त्यानं आपलं हृदय येशूला दिलं. Praise the Lord. Hallelujah. See,
The devil was speaking through him सैतान त्याच्या तोंडातनं बोलत होता. that he took away the crown. त्यांनी मुकुट नेला म्हटला. Jesus took away the crown. येशूनी मुकुट नेलाय Praise the Lord. Hallelujah. And he has given us this crown. आणि आपल्याला मुकुट दिलाय That which we lost in the garden. जो आपण त्या बागेत हरवून बसलो होतो. Amen. आमेन. He has brought back that glory for us. ते गेलेलं वैभव त्यांनी आपल्याला परत केलं. That is what Jesus said येशू असंच बोलला. in the prayer that he made. प्रार्थना जी त्यांनी केली त्या प्रार्थनेत Big long prayer he made. फार मोठी प्रार्थना त्यांनी In केली. John 17, we all योहान know. 17 अध्याय आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. In verse 4 he said, चौथ्या वचनात योहान 17:4 मध्ये येशू म्हणाला, Father, बाप्पा I have glorified you on this earth. या जगात या पृथ्वीवर मी तुला गौरवलंय. There is no glory to be achieved in the heavens. माझं सर्व काम करून मी तुला पृथ्वीवर गौरवले आहे. पृथ्वीवरच तुम्ही देवाचं गौरव करू कळलं शकता. का? पृथ्वीवरच देव बाप्पाला गौरव वगैरे वगैरे द्यायचा असतो. ही स्तुती Not आराधना in गौरव. heaven. स्वर्गात नाही काही. Many people are not doing it here because they say, I have kept it for heaven. बरेच लोग बरेच बिलीवर लोग इथं देवाला गौरव देत नाहीत. का म्हणतात नाही मरने के बाद ऊपर जाके क्या काम है There वही what करेंगे. you have to do. अरे Everything तिथं is काय- glorified there. All tube light is there, lights are there. तिथं Glory. काय तू गौरव करणार आहेस? तिथं सगळा प्रकाश लख प्रकाश आहे. Before whom you will glorify. कोणासमोर गौरव करणार? Amen. हालेलुया. Jesus said, येशू बोलला, I have glorified you on the earth. मी पृथ्वीवर तुला गौरवलं. I have finished the work which you have given me to do. मला जे काम करायला तू दिलं ते मी संपवलं. And now, O Father, आता हे बापा glorify me together with yourself, तुझ्या बरोबर मला गौरव दे. with the glory which I had with you before the world was. जग होण्यापूर्वी तुझ्या बरोबर मला जे गौरव होते Say- त्याकडून तू आपणा स्वतः बरोबर आता माझे गौरव कर. He had a glory in heaven. लक्षात घ्या, स्वर्गात येशूकडे गौरव होता. Before the world was made, he had his glory. जग निर्माण होण्या अगोदर येशूकडे गौरव होता. Amen. आमेन. And he said, आणि तो बोलला, see, when he came as a servant. He kept the glory on top and came down. तो आला तेव्हा एक चाकराचं रूप धारण करून आला, गौरव वर सोडून आला. And so how did he get the glory here? मग गौरव त्याला इथे कसा मिळाला? By the Spirit of God coming upon him. देवाचा आत्मा त्याच्यावर येऊन त्याला गौरव मिळाला. And he said, आणि म्हणाला, now I'm returning back to that heavenly glory. आता हे परमेश्वर बाप्पा त्या स्वर्गीय गौरवाकडे मी परत जात आहे. Praise God. हालेलुया. I will take that glory back again in आता तो heaven. गौरव मी स्वर्गात जाऊन परत घेणार आहे, जो सोडून मी या मानव जातीसाठी आलो होतो. Amen. आमेन. So he showed to us that he had a glory before he could come on this earth. तर येशूने आपल्याला यातनं दाखवून दिलं की या पृथ्वीवर मी येण्या अगोदर स्वर्गात माझ्याकडे गौरव होता. That means याचा अर्थ when he goes back, जेव्हा तो आता वर जाईल, God will give back his full glory. परमेश्वर त्याचा पूर्ण गौरव त्याला परत करेल. And see this. आणि पहा, You are in Christ Jesus. तुम्ही ख्रिस्त येशूत आहात, You get his glory. मग ख्रिस्ताचा गौरव तुम्हालाही मिळतो. As long as you are in Christ Jesus. जोवर तुम्ही ख्रिस्त येशूत आहात, You get his चंगळ मंगळ आहे, glory. चंगल मंगळ आहे, त्याचा गौरव आपल्याला मिळतो. Because he wants to share his glory with you now. कारण येशू ख्रिस्ताला त्याचा गौरव आता आपल्या बरोबर वाटायचा And आहे. if you want that same glory that Jesus has today, आणि येशूकडे आज जो गौरव स्वर्गीय स्थानात आहे तोच जर तुम्हालाही हवा असेल, where should you be found? मग तुम्ही कुठे सापडायला हवा? In the heavenly places. स्वर्गीय स्थानामध्ये सापडायला हवा ना. Praise God. हालेलुया. Not tomorrow, उद्या नाही, not after your death, मेल्यानंतर not नाही, after rapture. स्वर्गारोहणानंतर नाही, Now. आता Now. आता. When you have that glory, आणि जेव्हा तो गौरव तुम्हाला मिळेल, wherever you go, जिथे कुठे तुम्ही जा, souls will be saved. लोकांचं तारण होईल, People will be healed. लोकांना आरोग्य मिळेल, People will be on fire. लोक आगीनं पेटतील They'll be passionate for आणि God. लोकांमध्ये तुला बघितल्या क्षणी आवेश येईल. Because you are seated in heavenly का? places. कारण तू स्वर्गीय स्थानात बसलेला You will have आहेस. the glory of Christ. तुझ्याकडे ख्रिस्ताचा गौरव असेल. Something has to happen when you are around. काहीतरी व्हायलाच हवं. तू आला की काहीतरी व्हायलाच हवं. Praise the Lord. मी आली की काहीतरी व्हायलाच I हवं. always believe wherever I go, in marriage, in home, or wherever, something has to happen. मी नेहमी यावर विश्वास ठेवतो की जिथे कुठे मी जातो, लग्न म्हणा, समारंभ म्हणा, किंवा काही म्हणा, किंवा घर म्हणा, जिथं मी जातो तिथं काहीतरी व्हायलाच हवं. Amen. आमेन. So if you want that kind of glory, अशा पद्धतीचा गौरव जर हवा असेल, you have to be always found in the heavenly places. थोडं स्वर्गीय स्थानामध्ये सिस्टर आता बसायला पाहिजे. Amen. हालेलुया. And who does not crave for that kind of glory? आणि अशा पद्धतीचा गौरव कुणाला नको असतो? But that glory does not come sitting on in the earthly places. पण या पृथ्वीवरच्या सगळ्या जागांमध्ये बसून रडून तो गौरव मिळत नाही. It will come when you are very close to God. तो गौरव मिळतो कधी देवाच्या जास्त जवळ आल्यावर. And so right from the beginning in the Bible days, आणि म्हणून बायबलच्या दिवसांपासून अगदी सुरुवातीपासून people always craved for that glory. लोकांना नेहमी तो गौरव हवा होता. Moses said,
oh, God, show me that glory. मोशे म्हटला ना, देव बाप्पा मला तुझा गौरव I दाखव. want to see that glory. मला गौरव बघायचा. Everybody desired that glory. सगळ्यांची इच्छा तीच होती की आम्हाला देवाचा गौरव पाहायचा. But they could not get the full measure of God's पण glory. देवाच्या गौरवाची संपूर्णता त्यांना कधीच पाहायला मिळाली नाही. Because Jesus was not yet seated in the heavenly place. कारण की येशू तोवर स्वर्गीय स्थानात बसलेला नव्हता. ते जुना करारातलं होतं ना. Praise the Lord. Even for the Jewish people, यहुदी लोकांसाठी सुद्धा the most joyous time for them, त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदी क्षण म्हणजे even today, आज सुद्धा their most joyous time is to stand before the wailing wall. आज सुद्धा यहुदी लोकांसाठी सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे त्या वेलिंग वॉल समोर जाऊन उभं राहायचं. That is the most joyous time for them. सगळ्यात आनंदी क्षण यहुदी समाजातल्या प्रत्येक यहुदी माणसाचा कुठला? तिथं त्या वेलिंग वॉल पाशी जायचं. There they will have their prayers, they will take their pulpit there, they will take their laws there to study there. वेलिंग वॉल म्हणजे मंदिराची ती एकच भिंत त्यांच्या ताब्यात सध्याला आहे ना, त्या भिंतीपाशी जायचं. तिथं स्वतःचं असं पुलपिट घेऊन जाणार, शास्त्र ठेवणार, वाचणार, असं असं करत प्रार्थना करणार. There they will weep, they will cry, they will रडणार, rejoice. आनंद करणार, नाचणार, बागडणार, गाणार, शास्त्र बोलणार, स्तोत्र बोलणार. Because Hallelujah. that is the closest they think they can come to the temple of Solomon. कारण यहुद्यांना असं काय वाटतं की या भिंतीच्या जवळ येणं म्हणजे शल्मोनाचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या अगदी जवळ येणं जर आपल्याला करायचं असेल तर ह्या भिंतीच्या जवळ यायला For पाहिजे. them that is the heavenly place. त्यांच्यासाठी ती वेलिंग वॉल म्हणजे स्वर्गीय स्थान. And their only desire today is to build the temple. आणि आज यहुदी लोकांची एकच इच्छा आहे की आम्हाला आमचं मंदिर ह्याच जागी परत बांधून हवंय. Why? का? That they can come close to की God. त्यांना देवाच्या जवळ जाता यावं. For them, त्यांच्यासाठी coming close to God is only through the temple. त्यांच्यासाठी देवाच्या जवळ जाणं केवळ मंदिराद्वारेच ते देवाच्या जवळ जाऊ शकतात असं आहे. Even today where the dome of the rock stands, आज देखील डोम ऑफ द रॉक जिथे आहे म्हणजे ते मंदिर त्यांनी आता दुसऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतलंय आणि त्यांचं जे काही स्थान तिथं त्यांनी बांधलंय. the Jews believe यहुद्यांचा असा विश्वास आहे that there was that place where the most holy place existed. यहुद्यांचा जो विश्वास आहे की तिथं तिची एक विशिष्ट जागा जिथं ते म्हणतात की हेच ते परमपवित्र स्थान. And so some of the more moderate Jews, they enter into that place and they even go around the dome of the rock. तर काही यहुदी लोक थोडेसे आतमध्येही जाऊन त्या जागेपाशी फिरकतात. But the more orthodox Jews, though they get the chance to go in, they don't go. जे पुरातन यहुदी आहेत ते संधी मिळाली तरी आतमध्ये जात नाहीत. They say, ते म्हणतात we cannot step, that is the most holy place. ते परमपवित्र Holy स्थान आहे. ground. परमपवित्र स्थान आहे, पवित्र भूमी आहे, तिथे आपण असं पाऊल ठेवू शकत नाही. म्हणून पुरातन यहुदी अजूनही तिथे प्रवेश करत नाहीत. पण थोडेसे But those who सध्या are Jews who are smoking and all, Huh. there were some with us. That fellow used to smoke also, and so he walked with us near the dome of the rock, and he never felt पण anything. सध्याची जी आधुनिक यहुदी लोकांची पिढी आहे जी सिगरेट पिते वगैरे वगैरे सगळं करते, जसं आमचाही गाईड होता, यहुदी होता, पण सगळं सुरू होतं, तसे जे आहेत ते त्या परमपवित्र स्थानाच्या जवळ वगैरे कुठेही फिरकतात, त्यांना काही वाटत नाही. But more orthodox Jews, they will not. All पण जे those people with पुरातन the आहेत, black जे hats and कट्टर black. आहेत, नाही, ते म्हणतात ती पवित्र भूमी आहे, ते We will not परमपवित्र go. स्थान आहे, आपण असं तिथं जाऊ नाही शकत. Amen. आमेन. They always had a desire to be found near the temple. यहुदी लोकांची एकच इच्छा, मंदिराच्या जवळ आपण राहायचं. Amen. आमेन. They love to be in that place. त्यांना मंदिराजवळ राहायला खूप आवडतं. Because that is the closest they can come to कारण God. त्यांचा असा विश्वास आहे की देवाच्या जवळ जाणं म्हणजे हेच, मंदिराच्या जवळ गेलो म्हणजे आपण देवाजवळ गेलो. Because they always felt that there is an essence of the presence of God even today at that dome of the rock. कारण यहुद्यांना नेहमी असं वाटत आलेलं आहे आणि आजही यहुद्यांना असं वाटतं की त्या डोम ऑफ द रॉक पाशी आमच्या जिवंत परमेश्वराचं थोडंसं तरी वास्तव्य आजही आहे. And there is a stone inside आणि today. आतमध्ये एक दगड आहे आज. And that stone, the Muslims say where the Prophet Muhammad was taken up. आता त्या दगडाला मुसलमान लोक असं म्हणतात की आमचा मोहम्मद नावाचा संदेष्टा इथून उचलला. But the Jews say that is the foundation stone. पण यहुदी समाजातले लोक म्हणतात हा कोनशिलेचा तो दगड आहे, Foundation stone. पायाचा दगड आहे. Foundation stone of the whole earth. Foundation stone on where God made Adam and Eve. The same place on which the temple stood. संपूर्ण जगाच्या पायाचा दगड, जिथं परमेश्वराने आदाम आणि हव्वेला निर्माण केलं तिथला दगड. हालेलुया. This is the same place they say where Isaac was bound and Abraham took his son to slay his son there. तिथं Same place. अब्रामाने इसाकाला आपल्या मुलाला वधायला नेलं होतं, तिथलाच तो हा दगड. And they say that this is the place where
Jacob saw the dream and the ladder. आणि यहुदी लोक म्हणतात हाच तो दगड की जिथून याकोबानं स्वप्न पाहिलं, शिडी पाहिली. And the Jews say that this is the place where David bought the land to Hallelujah. have the temple. आणि यहुदी लोक म्हणतात की हाच तो दगड की जिथनं दाविदानं जमीन विकत घेतली. And you know, David built his palace very close to the temple. आणि दाविदाने आपला महाल मंदिराच्या फार जवळ बांधला Very होता. close to the temple, he built his अगदी huge palace. मंदिराच्या अतिशय जवळ बांधलेला होता दाविदानं आपला मोठा So महाल. that when he opened his door and window, he can see the की temple. जेव्हा महालाचं दार आणि खिडक्या उघडल्या जातील तेव्हा त्याला थेट समोर मंदिरच दिसलं पाहिजे. See, for us, आपल्याला though it gives us a spiritual sense or it gives us some knowledge about what things existed that time, आपल्याला जरी या सगळ्यातनं थोडीशी आध्यात्मिक चाहूल लागते आणि त्या जमान्यामध्ये कसं असायचं हे थोडंफार समजतं. yet even while seated here in the church, we can come into the most holy place in the spirit. तरी आज आपण इथं या चर्चमध्ये बसल्या जागी परमपवित्र स्थानात येऊ शकतो, देवाजवळ जाऊ शकतो. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. Because Jesus said, कारण येशू बोलला I want to be one with them, मला त्यांच्याशी एक व्हायचं आहे, that they should be one with us. ते माझ्याशी एक पाहिजेत, मी त्यांच्यात एक पाहिजे. Praise the Lord. हालेलुया. That's why when Jesus met that Samaritan woman at the well, म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त विहिरीपाशी शोमरोनी स्त्रीला भेटला, and she said, ती म्हणाली our worship center is at Gerazim, आमचं आराधनेचं स्थान गेराझीन डोंगरापाशी, but your worship is in Jerusalem, you तुमची say. आराधना येरुशलेमेत चालते म्हणतात. Amen. Amen. So she was asking Jesus, where is the appropriate place of worship today? तिचा येशूला विचारायचा प्रश्न असा होता की हे इथं आराधना करतात, तुम्ही तिथं करतात, तर आता योग्य आराधनेचं आणि खरं आराधनेचं स्थान कुठलं सांगा. What did Jesus say? येशू काय बोलला? In John 4:23 and योहान 24, 4:23-24 the hour is coming घटका येत आहे, when neither on this mountain nor in Jerusalem will you worship the Father. वेळ येत आहे की जेव्हा यरुशलेमेत सुद्धा नाही आणि या त्या डोंगरावर देखील तुम्ही परमेश्वराची आराधना करणार नाही. The time is coming. वेळ येत आहे. And when that time will come, आणि ती वेळ केव्हा येईल? when Jesus will die and be resurrected and be seated in the most holy place. जेव्हा येशू ख्रिस्त मरेल, पुनरुत्थित होईल आणि स्वर्गीय स्थानात परमपवित्र स्थानात जाऊन बसेल तेव्हा. And he said, तो म्हणाला, you worship what you do not know. तुम्हाला जे माहित नाही त्याची आराधना तुम्ही करता, We worship what we know. आम्हाला जे माहित आहे त्याची आराधना आम्ही करतो. But the hour is coming पण वेळ येत आहे, and is now here, आता आलेली आहे, when the true worshippers will worship the Father in spirit and in truth. का आपली अशीच भक्ती करणारे आज बाप शोधित आहे आणि बापाला खरेपणात आणि आत्म्यात भक्ती करणारे हवे आहे. For the Father is seeking such people to worship Him. कारण की बाप अशा लोकांच्या शोधात आहे की जे खरेपणात आणि आत्म्यात त्याची आराधना करतील. Because God is a spirit, परमेश्वर आत्मा आहे and those who worship Him should worship Him in spirit and in truth. जे It says. परमेश्वराची आराधना करतात त्यांनी आत्म्यात आणि खरेपणात त्याची आराधना केली पाहिजे, कारण परमेश्वर आत्मा आहे. So he was talking about the heavenly sanctuary. स्वर्गीय निवास मंडपाविषयी येशू ख्रिस्त शोमरोनी बाईला थोडं सांगत होता. He was speaking about, he was revealing a little bit of the heavenly places. थोडंसं त्या शोमरोनी बाईला तो स्वर्गीय स्थानाविषयी डोक्यामध्ये प्रकाश पाडायचं पाहत होता. And so even when Jesus was here on this earth, तर येशू ख्रिस्त जेव्हा या जगात होता तेव्हाही he was not thinking about communion to have on this earth. तो फक्त या जगामध्ये आपलं संभाषण हेच मागत नव्हता. He said, तो म्हणाला from henceforth, यापासून पुढे till now Peter, James and John can have communion with me like this. आतापर्यंत पीटर आणि जेम्स आणि जॉन हे असे माझ्याशी बोलत होते. But a time is coming वेळ येत when I आहे will die, जेव्हा मी मरणार when I will be resurrected, आणि मी पुनरुत्थित होणार. I will go into the heavenly मी sanctuary. स्वर्गीय निवास मंडपात जाऊन बसणार. I will not have communion with them here in the Jerusalem temple, मग आता येरुशलेमेच्या मंदिरात मी त्यांच्याशी बोलणार नाही. but in the heavenly Jerusalem आता temple. स्वर्गीय येरुशलेमेत मी त्यांच्याशी बोलणार. And if you want to meet me, आणि तुम्हाला जर मला भेटायचं you असेल, can meet me there. आय एम अवेलेबल देअर, कधी येऊन भेटू शकता. And if you are in Christ Jesus, आणि तुम्ही जर ख्रिस्त येशूमध्ये आहात positionally you are already there. तर आपलं तर स्थान ऑलरेडी तिथं आहे. Amen. Amen. You have to only believe. केवळ विश्वास ठेवायचा, You have to accept this truth. केवळ हे सत्य स्वीकारायचं की येशू ख्रिस्तात मी देखील स्वर्गीय स्थानात गेलेली आहे. And your spirit needs to be lifted up. आणि आत्मा जरा या खालच्या गोष्टींपासून थोडा वर And आणायचा. when you worship God, आणि मग जेव्हा तुम्ही देवाची आराधना when you करण्यास, talk to God, देवाची आराधना करून when you तल्लीन walk with God, देवाशी बोलाल, देवाबरोबर चालाल, you हालेलुया, are seated in heavenly places. आपोआप तुम्ही स्वर्गीय स्थानांमध्ये बसलेले. And when you are seated in heavenly places, तुम्हाला स्वतःलाच आढळेल की मी स्वर्गीय स्थानात आलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वर्गीय स्थानात बसलेले असाल, you will have authority over अब्बा everything. खराबा सर्व गोष्टींवर अधिकार चालेल. आणि तुम्ही म्हणाल मैं ऐसा बोला की होता, You will मैं ऐसा have बोला की power. होता. हालेलुया, Amen. आमेन.
And the more heavenly minded you become, the less earthly minded you become. आणि चांगलंच आहे, जेवढं आपण स्वर्गीय मनाचे बनतो ना तेवढे हे पृथ्वीवरचे विचार सगळे आपल्याला जे पछाडत असतात ते सुटतात. Everything leaves. पृथ्वीवरचं खाएंगे You know, क्या पिएंगे क्या करेंगे क्या. Those things which we were after when we were unbelievers, today we don't even want to see it. तुम्ही बघा ना, अविश्वासू आपण असताना ज्या गोष्टींमागे आपण असे वेडेपिशे असायचो त्या गोष्टींकडे आज आपण बघत पण नाही. Yes, isn't it? हालेलुया. There's so many things. कितीतरी अशा गोष्टी आहेत. There was a time we used to sell radhi to see movies. एक वेळ होती, मी तुम्हाला सांगितलं ना, रद्दी विकून पिक्चर बघायचे पण बघायचे. But now, आता पैसे असून सुद्धा आपण पिक्चर बघत नाही. मल्टीप्लेक्स कडे बघत पण नाही आपण. No, it's not having much value आता त्याला किंमत नाही, because कारण you are sitting in heavenly place. आपण तो स्वर्गीय स्थान में बैठे, अपना कोई संबंधी नाही. Before when we used to buy something, अगोदर काही घेतलं नवीन, म्हणायचं चांगलं पल्सरच घे. I don't know what आता motorcycle is there अलीकडच्या today. त्या फटफटी मला माहित नाही. So we'll buy that only. पण त्या जमान्यात तेच घ्यायचं, तेच घ्यायचं. पल्सरच लेंगे, हिरो कारण होंडा की तो लेंगे. तो दुसऱ्याकडे ना त्याच्याकडे तसंच आहे. इन सुझुकी त्या जमान्यात फेमस होती, ती घेऊया. बिकॉज त्याच्याकडे आहे, माझं पण तेच, मला ते घेणारच मी अशी कसं चढाओढ. लोन घेऊन घेणार हो पण ना, घेणार. हालेलुया. बट देन नाव टुडे आता आज कुठलाही 2 टू व्हीलर दे, मला हो ना. चर्च पर्यंत पोहोचायला पाहिजे, आणि मला हालेलुया. कामाला युज होणार बस. बाबा चर्चला पोहोचल्याशी कारण बैलगाडीत बसून झालं. सो टुडे यू डोंट हॅव दॅट ब्रँड नेम. आज ते कुठली ब्रँड आहे, काय नाव आहे, त्याची काय आपल्याला पडलेली आय एम नॉट नसते. सेइंग यू डोंट लाइक इट और यू डोंट मी डिझायर असं इट, नाही म्हणत की ब्रँडेड गोष्टी But- आपल्याला आवडत बट दॅट नाही, इज नॉट त्याची युअर तुम्ही- अल्टिमेट एम. त्याची तुम्ही इच्छा बाळगू नका असं वगैरे मी काही शिकवत नाही. पण अगदी ते जर ब्रँडेड मला मिळालं नाही तर मी मरणार, म्हणजे ते कुत्रं मेल्यावर प्रकार झाला, तसं नाही आपलं आता. हालेलुया. Day and night you're thinking about it. No, it doesn't नाही. be. It doesn't register in your mind. आपल्या मनात ते रजिस्टरच होत नाही. आपल्या मनात सारखं देव 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 येशू देव. हालेलुया. Praise the Lord. So the more you are heavenly तर minded, जेवढं तुम्ही जास्त स्वर्गीय मनाचे व्हाल, the less earthly minded you become, and the earthly things come automatically to you what you need. तेवढं पृथ्वीवरचे विचार तुम्हाला जरा सोडून जातील आणि तेवढं तुम्हाला पृथ्वीवरच्या गोष्टी पण सोप्या रीतीने मिळतील. Praise the Lord. It Amen. becomes more easy. मग सोपं जातं सगळं मिळायला, Nothing is too hard for you. मग काय अवघड राहत नाही. Amen. So here Hallelujah. Jesus was saying, तर इथे येशू म्हणत होता, it's no more earthly Jerusalem now. आता पृथ्वीवरची येरुशलेम नाही, It is now heavenly. स्वर्गीय येरुशलेम. There is a paradise in heaven. आता स्वर्गामध्ये सुखलोक आहे. So while we are living on this earth, आणि या पृथ्वीवर आपण जगत असताना Jesus' desire is येशूची इच्छा ही that आहे, we learn to enter the most holy place from now on. आतापासूनच इथं असल्यापासूनच तुम्ही स्वर्गीय स्थानामध्ये प्रवेश करायला शिकून घ्या. Praise the Lord. हालेलुया. Not only after the mansion is built and he will take us to that mansion. महाल बांधल्यावर तो आपल्याला महालात राहायला घेऊन जाणार, तोवर वाट बघू नका. Amen. आमेन. He wants you to be seated right now. त्याची इच्छा आहे की आता तू माझ्या बरोबर स्वर्गीय स्थानात बसायला शिक. He wants us to have that power in us. त्याची इच्छा आहे की आपल्यामध्ये ते सामर्थ्य थोडं दिसायला हवं. He says, tap in the heavenly places power now. तो म्हणतो स्वर्गीय स्थानात जे सामर्थ्य तुला दिलेलं आहे ना, ते थोडस घेऊन तू पृथ्वीवर जग. Those Jewish people, यहुदी लोक whenever they went into the temple, यहुदी लोक जेव्हा किंवा मंदिरात गेले, they always received a lot of depths of God. नेहमी त्यांना परमेश्वरातली फार मोठ्या प्रमाणातली खोली निर्माण झाली. Amen. Amen. They used to become more holy. म्हणजे परमेश्वर त्यांना थोडा जास्त प्रमाणात कळायचा, ते जास्त पवित्र व्हायचे. मंदिरात जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा Their desire was that if I go to that place, I will get God. त्यांची इच्छा तीच असायची, मी मंदिरात गेलो की मला देव भेटतो, मी And- मंदिरात जाणार मला देव And they भेटतो. used to say, we will get into the depths of God if we go to the temple. आणि यहुदी लोक म्हणायचे की मंदिरात गेलो तर आपल्याला देवा फार मोठ्या प्रमाणामध्ये भेटणार आहे, मंदिरात चला. But in the new covenant, नवीन करारात as a believer, बिलीवर झाल्यावर you can also enter the depths of God. तुम्ही देखील त्या परमेश्वराच्या जवळच्या स्थानी परमेश्वराच्या खोलीत जाऊ शकता. And to 100 times, million times more than the Jews could आणि ever तेही get. यहुदी लोक ज्या प्रमाणात जातात त्याहून करोडो पटीनं जास्त प्रमाणात तुम्ही जाऊ शकता, Because you are going into the heavenly sanctuary. कारण तुम्ही स्वर्गीय निवास मंडपात जाताय. Praise the Lord. Hallelujah. And there were a few people in the Old Testament who had this a measure of experience of sitting in the heavenly places. आणि जुन्या करारामध्ये काही थोडे तुरळक लोक होते की ज्यांना तेव्हा स्वर्गीय स्थानात बसायचा अनुभव मिळाला. For them it was different because they walked with God. त्यांना वेगळं होतं सगळं, कारण ते देवाबरोबर चालले होते. They walked very closely with ते God. देवाच्या फार जवळून चाललेले लोक होते जुन्या Like करारात. Enoch walked with God. हनोक देवाबरोबर चालला म्हणतात. And when he walked with God, हनोक देवाबरोबर चालला तेव्हा he walked so closely, इतका जवळून चालला, God said, देव बोलला
so much you are walking with me now. We are very closer to heaven than to the earth. So you come to heaven now. हनोका राजा, तू इतक्या माझ्या जवळ 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 चालत आहेस की आता स्वर्ग फार जवळ आलेला आहे, तू असाच स्वर्गात चल. आता माग वळून जाऊ नको, हो ना. लांब ते राहिलं. आता मागे वळूच नको, कारण पृथ्वी फार मागे राहिली Praise the राजा. Lord. हालेलुया. They really entered the most holy म्हणजे place. खरोखर जुन्या करारातली माणसं परम पवित्र स्थानामध्ये जायला झटायची आणि जायची सुद्धा. And just imagine, आणि कल्पना करा, Enoch walked with God or walked in the holy places of God even before the temple was there. हनोक देवाबरोबर चालला किंवा हनोक देवाच्या परम पवित्र स्थानी चालला मंदिर व्हायच्या अगोदर पासनं. See, there was no temple, तेव्हा मंदिर नव्हतं, yet he was in the most holy place with God. तरी हनोक देवाबरोबर परम पवित्र स्थानात होता, जवळ होता. कसं काय? Because कारण we say God dwells in the most holy place. आपण म्हणतो परमेश्वर परम पवित्र स्थानात राहतो, Isn't it? है ना? If God dwells in the most holy आणि place, जर परमेश्वर परम पवित्र स्थानी राहतो, how could Enoch walk with God when there was no temple existing? हनोक कसा काय देवाच्या इतक्या जवळ चालू शकला? हनोकाच्या कारकिर्दीमध्ये मंदिर अस्तित्वात नव्हतं. That means म्हणजे he was walking in the heavenly sanctuary. तो स्वर्गीय निवास मंडपामध्ये पोहोचला होता. Are you understanding? कळतं का? He was walking in the heavenly sanctuary. तो स्वर्गीय निवास मंडपात पोहोचून तिथं चालत होता. He was walking there. तिथं चालत You होता. can walk there. तुम्हीही चालू शकता. हनोक चालून गेला, आपल्याला काय झालंय? He visited heaven. हनोकांनी स्वर्गाला भेट दिली. That is the experience I'm talking about. त्या अनुभवांविषयी मी बोलतोय. Amen. आमेन. But then later on, the Jews started walking on this earth in the Jerusalem temple which आणि मग existed in Israel. मागाहून जेव्हा इस्रायलमध्ये येरुशलेमेत खरोखरच परमेश्वराचं मंदिर बांधण्यात आलं, त्याच्यानंतर मग यहुदी समाज त्या मंदिरामध्ये परमपवित्र स्थानी वगैरे जाऊ लागला. Some people think काही लोकांना वाटतं walking with God is only for some special people of God. परमेश्वराबरोबर चालणं म्हणजे केवळ परमेश्वराच्या काही स्पेशल आणि पाचारित आणि द कॉल्ड लोकांसाठी No, असतं. no, no. असं नाही. Anybody who is washed by the blood of Jesus can Hallelujah. embrace God. जो कोणी येशूच्या रक्तात धुतलेला आहे तो परमेश्वराला मिठी मारू शकतो. That's what God showed through Adam. परमेश्वराने आदामाद्वारे हेच दाखवलं. I can embrace anybody if they cover themselves by the blood. जर त्यांनी स्वतःला येशूच्या रक्तात धुवून घेतलं तर मी त्यांना सगळ्यांना मिठी मारायला तयार आहे. Everybody who is washed by the blood of Jesus is special to God. जो प्रत्येक जण येशूच्या रक्तात धुतलेला आहे तो देवासाठी खास आहे. Amen. And because some people are not aware of this truth, many are not found in the most holy place. आणि काही बिलीवर लोकांना या सत्याविषयी काही जाणीवच नाही, हे सत्य ठाऊकच नाही, माहितीच नाही, म्हणून ते स्वर्गीय स्थानात दिसतच नाही. What a gross misconception about this truth. किती चुकीच्या कल्पना झाल्या. या इतक्या महान सत्याविषयी लोक अजाण राहिले. You can enter. तुम्ही स्वर्गीय स्थानात जाऊ शकता. People say, oh, but I am very young. लोक म्हणतात, Even a नाही. child can enter the most लोक holy म्हणतात place. मैं तो अभी जवान हूं, मी तर खूप लहान आहे, मी तर अजून तरुण आहे. अरे लहान मुलंही जाऊ शकतात. Amen. तू काय तरुण आहे म्हणतो? Samuel ministered before God शमूएल when he was 9 years old. शमूएल किती मोठा होता? 9 वर्षाचा असताना मंदिरात सेवा करायचा ना. And in the book of Hebrews, God says, come boldly to the throne of grace. आणि इब्रीकराच्या पत्रात तर देव Come आपल्याला boldly. बोलून गेलाय की तुम्ही त्या देवाच्या कृपासनासमोर दयासनासमोर धैर्यानं या म्हणून गेलाय. I'm not saying make light of the throne of God. I'm not making lighter importance of the throne of God. मी काही देवाच्या सिंहासनाला स्वस्त करून ठेवत नाहीये That anybody can go in and come out. की कोणी आयरा गैरा कधी येऊ शकतो आणि जाऊ शकतो, असं मी देवाच्या सिंहासनाला स्वस्त करून ठेवत But if नाही. you are washed by the blood of पण Jesus, जर येशूच्या रक्तात तू धुतलेला आहेस, you can go boldly. का नाही धैर्यानं त्याच्या कृपासनासमोर जात? Amen. Amen. We can go to that throne with reverence. आपण त्या सिंहासनासमोर आदर सन्मान मान सगळं घेऊन जाऊ With the शकतो. fear of the Lord, we can go. परमेश्वराच्या भयानं आपण त्याच्या सिंहासनासमोर उभे राहू शकतो. And when we go to the throne, we don't take God lightly. आणि जेव्हा आपण त्याच्या सिंहासनासमोर जातो तेव्हा आपण देवबाप्पाला असं गृहीत धरून स्वस्त मानतच नाही, But we don't dread so much that we don't go at all. पण इतकी आपण त्याची भीती बाळगत नाही की भीतीपायी जातच नाही, Amen. असंही नाही. Some people give so much high significance to the throne of God that they don't go at all. काही लोक, काही बिलीवर लोक परमेश्वराच्या सिंहासनाला इतकं उच्च स्थान इतकं उच्च मानतात की कधी तिथं जायचं फिरकायचं बोलतच नाही. They say, नको बाबा. ते म्हणतात नको, ते खूप होली आहे बाबा. दुरून डोंगर साजिरे फार पवित्र आहे, आपल्याला याने होणार नाही. Others think दुसऱ्यांना वाटतं असंच येते, असंच जाऊ, कुणी जाऊ शकतं. कोई काय? भी आयरा गहरा जा सकता है, चल रे. But that also is dangerous. से ही धोखादायक है, चल रे. काय कोई आयरा गहरा जा सकता है, चल रे. अरे धोखादायक है. See,
You need to have a proper perspective असं नाही. of God's throne. मी जसं फोड करून तुम्हाला सांगून शिकवतोय ना तसं व्यवस्थित देवाविषयीचे विचार डोक्यात घेऊनच त्याच्या समोर जायला लागतं. Amen. आमेन. When the Jews entered the temple, यहुदी लोक जेव्हा मंदिरात गेले they had reverence for त्यांना God. परमेश्वराविषयी वेगळाच आदर असायचा. But after the temple fell in AD 70, पण एडी 70 मध्ये जेव्हा मंदिर धुळीत मिळालं the Jews were crestfallen यहुदी लोक अगदी नाराज झाले. and they didn't know what to do. हृदय तुटलं. त्यांना समजेना आपलं मंदिर यांनी पाडून टाकलं. आता आपण कुठं जायचं परमेश्वराच्या शोधात. Today, can you believe them being washed by the Lamb? No. आज तुम्ही कल्पना करताय का की हे यहुदी लोक त्या कोकऱ्याच्या रक्तात धुतलेले आहेत का? नाही. See, ते I मंदिर asked one Jew there, मी तिथं इस्रायलला गेल्यावर एका यहुद्याला विचारलं when the temple existed, मंदिर जेव्हा अस्तित्वात होतं as sinners, you could take the lamb and get washed and पापी be म्हणून clean. तुम्ही कोकरू घेऊन जायचा आणि त्याला चढवायचा आणि आपलं पाप साफ करून घ्यायचा. But for the past 2000 years, all your sins now, how is it dealt now? Tell me. गेली 2000 वर्ष तुमच्या पापांचं तुम्ही काय केलंय? What do you do now? काय करता? That means you are carrying your sins. याचा अर्थ तुम्ही तुमचं पापाचं ओझं असंच घेऊन फिरताय. He could not answer me. त्या यहुद्याला मला उत्तर द्यायला झालं नाही. And he said, तो म्हटला no, now we read the law, we नाही. read the Old Testament. नाही, and- आम्ही जुना करार and वाचतो. because of that prayer, we are washed. आम्ही वेलिंग वॉल पाशी जातो, जुना करार वाचतो, पहिली 5 पुस्तकं वाचतो आणि त्यातून आम्ही शुद्ध होतो. I said, how can you be washed by the word when you know the blood washes your sins? म्हटलं शब्दातनं तुम्ही कसे शुद्ध होता जेव्हा तुम्हाला माहितीये की रक्तच तुम्हाला शुद्ध करू शकतं. And why for 2000 years you couldn't wash and God does not care about you? आणि का 2000 वर्ष झाली तुम्ही कोकरू चढवलेलं नाही, तुम्ही शुद्ध झालेला नाही आणि देवाला तुमची पडलेली नाही? He said, तो म्हणतो I don't know. मला नाही माहिती. I said, मी म्हटलो because कारण Jesus became the Lamb of God. येशू ख्रिस्त देवाचा कोकरा बनून आलाय. You don't remain in your sins. तुम्ही तुमच्या पापांमध्ये राहू शकत He नाही can आता. wash your sins. येशू तुमचं पाप धुवू शकतो. Otherwise, why didn't God allow you to build the temple नाही तर then? मग देवबापाने आजपर्यंत तुम्हा यहुदी लोकांना तिथं मंदिर का बांधून दिलं नाही? See? Praise the Lord. त्यांच्याकडे उत्तर नाही. Amen. आपल्याकडे सगळी उत्तर आहेत. Jesus has redeemed the church. कारण येशूनी चर्चला उद्धार दिलाय. And he now wants the church to come very close to him. आणि आता येशूची इच्छा आहे की चर्च म्हणजे मंडळी म्हणजे वधू माझ्या जवळ यायला He हवी. says, draw nigh to me तो म्हणतो माझ्या जवळ ये, and I will draw nigh मी to you. तुझ्या जवळ येईन. You have to draw nigh to him पहिलं first. पाऊल तुम्ही उचलायचं, पहिलं जवळ तुम्ही जायचं. Amen. आमेन. We'll continue next week. येत्या रविवारी सुरू ठेव. Come more closer to God. देवाच्या जरा जास्त जवळ या. माझी तळतळ एवढीच आहे. Spend more time with God. देवाचरणी जरा जास्त वेळ घालवा. Wherever you are. जिथे कुठे तुम्ही आहात. हालेलुया. Seek for the presence of God. परमेश्वराचं सानिध्य शोधा. The more you seek for the presence of God, the more you shall hunger and thirst for God. जेवढं तुम्ही परमेश्वराचं सानिध्य जास्त शोधत राहाल तेवढे जास्त तुम्ही परमेश्वरासाठी ताणलेले आणि भुकेले व्हाल. It's like this. हे असं आहे. When a mother has a child in her arms, एखाद्या आईच्या हातात जेव्हा बाळ असतं the mother tries to give gripe water, that sweet gripe water to the child. आई त्या बाळाला ते गोड ग्राईप वॉटर पाजतात ना ते पाणी पाजायला The जाते. child wrenches her mouth and she doesn't want that. बाळाला ते नको असतं. The mother tries to force it in her mouth. आई तिच्या तोंडात ते घालायचा बळजबरीचा प्रयत्न करते. But the child shakes the head. बाळ डोकं हलवतं. And the mother calls somebody else, hold the child's head. आणि आई कुणाला तरी बोलवते आणि म्हणते बाळाचं डोकं धर. The child thinks what they are doing. बाळाला बिचारायला असं वाटायला लागतं की हे लोक मला करतायत तरी So काय. it closes the mouth बाळ hard. घट्ट. Mother tries to wrench it open मग आई ते बळजबरीनं उघडते and somehow puts that one spoon in the mouth. आणि ग्राईप वॉटर 1 चमचा तोंडात घालते. The child tastes it बाळ त्याची चव घेतं and she cries. आणि रडायला लागतं. She wants more. बाळाला आता ते अजून हवंय. Her mother gives one more spoon. मग आई अजून 1 She wants more. She wants बाळाला more. अजून हवंय. बाळाला अजून हवंय. So sometimes कधी कधी you need to force yourself to come in the presence of God. थोडं जरा बळजबरीनं देवाच्या सानिध्यात या पण या. Are you understanding? समजतं का? Somebody has to force you to come to the church. कधी कधी कोणीतरी तुम्हाला बळजबरी करून सांगावं लागेल ब्रदर चर्चला चला. Amen. Amen. You will say no, but pull him here. तुम्ही नाही 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 कराल. तुम्ही त्याला फरफटत घेऊन या. Amen. Amen. Once he tastes it, एकदा का त्याला चव लागली taste and see that the Lord is good. चाखून पहा परमेश्वर Then चांगला he will आहे. hunger and thirst for God मग तो more. देवासाठी अजून तानेला आणि अजून भुकेला होईल. Are you understanding? कळतं का? The beginning always has to be sometimes forced into. सुरुवात नेहमीच जरा बळजबरीनं करायला लागते. Amen. है ना? So
You have to force yourself to get into worship. You have to थोडंसं- force yourself to lift your hands. You have to थोडंसं- force yourself to worship God. थोडस सुरुवातीला वाटत नसलं तरी बळजबरीनं हात वर करा, Are you गा, understand? आराधना करा. You don't feel like singing. तुम्हाला गावाचं वाटणार You नाही. don't feel like putting your hands on तुम्हाला top. हात सुद्धा वर करावेशी You वाटणार नाही. don't feel like, lifting your heads and legs and dancing. तुम्हाला देवाच्या सानिध्यात नाचावंच सुद्धा वाटणार नाही. You don't feel like worshiping God. तुम्हाला आराधना करावीशी सुद्धा वाटणार नाही. Push your flesh into it. तुम्ही तुमच्या देहाला त्यात बळजबरीनं ढकलायचं आणि म्हणायचं जय श्री करते का नाही कर. Because कारण that is gripe water. ते ग्राईप वॉटर आहे एकदा बेटा. तोंडात गेलं ना, एकदा चौथं लागू दे. when the presence of God goes inside of you, एकदा का देवाचं सानिध्य तुझ्यात गेलं, मग तुम्ही त्याला सांगू नका चर्चला या, हा. प्लीज या. मग काय तो सांगायला? म्हणणार मी घेऊन येतो तुम्हाला, चला. हालेलुया. Are you understand? Force your flesh. बळजबरी करा या देहाला. Sometimes you feel like worshiping God like this. कधी कधी तुम्हाला खिशात हात घालून देवाची आराधना करावीशी वाटेल. Sometimes like this. कधी कधी अशी. And then sometimes we say, raise your hand. कधी आम्ही म्हणतो हात वर करा. कशाला नको ना. मस्त काय गो हात वर करा. Sing. गा कशाला. कशाला घाई गो. Say, force it. अरे बळजबरीनं गा राजा. Raise your hand and worship हात God. पण जरा Say बळजबरीनं. thank you, मान Jesus. धन्यवाद येशू. You don't feel like it. Sing. करावंसं वाटत नाही तरी गा. When you open yourself, असं जेव्हा तुम्ही स्वतःला उघडत जाल, the presence of God like gripe water goes Hallelujah. inside of you. देवाचं सानिध्य ग्राईप वॉटर सारखं तुझ्यात येईल. Then you hunger and thirst for God. मग तुला देवाची जास्त ताण आणि भूक लागेल. Are you ready? तयार आहात? Okay, force yourself. Force your flesh to do it. आत्ताही तुम्हाला वाटत नाहीये हे मला जाणवत आहे, पण जरा बळजबरी करा. Sometimes duty is good. कधी कधी कर्तव्य चांगलं असतं. Sometimes spiritual discipline is good. कधी कधी आध्यात्मिक शिस्त फटके मारून बरी पडते. It makes you to hunger and thirst after God. त्यातून तुलाच परमेश्वराची भूक आणि तहान जास्त लागेल. हं? चला मग हृदय सुवार्ता Glory. भरून गोमटी घेऊ खाना भेटी पापियांची. हृदय सुवार्ता भरून गोमटी घेऊ खाना भेटी पापियांची. घेऊ तुझे नाम वाजवीत टाळी. घेऊ तुझे नाम वाजवीत टाळी. करून कपाळी क्रूस Glory, Lord Jesus. Thank you, Father. करून कपाळी क्रूस खांब. व्यभिचारी लोका ताऊ स्वच्छ वाट करुणायनाट सैतानाचा. व्यभिचारी लोका ताऊ स्वच्छ वाट करुणायनाट सैतानाचा. घेऊ तुझे नाम वाजवीत टाळी. घेऊ तुझे नाम वाजवीत टाळी. करून कपाळी क्रूस खांब. करून कपाळी क्रूस खांब. दिना म्हणे ऐसा गोड दिन जावा स्वर्गीची आरावा येशू बाबा. दिना म्हणे ऐसा गोड दिन जावा स्वर्गीची आरावा येशू बाबा. घेऊ तुझे नाम वाजवीत टाळी. घेऊ तुझे नाम वाजवीत टाळी. करून कपाळी क्रूस खांब. करून कपाळी क्रूस खांब. घेऊ तुझे नाम वाजवीत टाळी. घेऊ तुझे नाम वाजवीत टाळी. करून कपाळी क्रूस खांब. करून कपाळी क्रूस खांब. घेऊ तुझे नाम वाजवीत टाळी. Open yourself to the Holy Spirit. वाजवीत टाळी. करून कपाळी क्रूस खांब. करून कपाळी क्रूस खांब. करून कपाळी क्रूस खांब. कपाळी क्रूस खांब. करून कपाळी क्रूस खांब. Listen, people. ऐका, The presence of God is here. देवाचं सानिध्य इथे उतरलंय. माझा It देव is, इथं आलाय. it is like this. हे असं आहे. There are many bottles.
अनेक बाटल्या आहेत, Many bottles अनेक बाटल्या in the church now. आता चर्च मध्ये. But whichever bottle cap is open, in it the fluid will fall. ज्या बाटलीचं झाकण उघडं असेल त्यामध्ये तो पडेल, The liquid will fall. त्यामध्ये परमेश्वर माझा पडेल. All you have to do is open yourself. स्वतःला उघड राजा, Just open yourself. स्वतःला उघड. It's not bringing the bottle inside with the covered cap. It is bringing the bottle with the uncovered cap. जीवनाच्या बाटलीला इतकं घट्ट बंद करून कशाला देवाच्या सानिध्यात येतोस? That's what he's showing me in the spirit असं now. देवा बातम्यामध्ये मला दाखवतोय. Many bottles he is showing me. अनेक बाटल्या दिसतात. And he says, he has shown me some of the bottles are cocked tightly. आणि देव म्हणतो, बघ ह्या बाटल्या घट्ट झाकण बंद करून कडक उभ्या आहेत. How can my presence fall in it? कसं माझं सानिध्य या बाटल्यांमध्ये घालू? He says, if they are open, तो म्हणतो, जर ते उघडले I can just get into it. मी जाईन त्यांच्यात, My presence will get in. मी उतरीन त्यांच्यात. रबा खरा That's why I said, open up yourself, raise up your hand. म्हणून मी do म्हटलं ना, something. बळजबरीनं तरी कर राजा, पण करायला लाग. When you do it, करशील, when you wrench open your mouth, स्वतःचं तोंड जेव्हा उघडशील, the presence of God will go in you. देवाचं सानिध्य तुझ्या हात जाईल. That's what the Bible says. बायबल म्हणतं ना, Open your mouth wide and I will fill it. उघड तुझं तोंड, मी ते भरीन. Open your mouth wide, I will fill मोठं उघड तुझं तोंड, मी भरीन. it. Ramanthala Rabba Shakara Bara. Come on, speak in tongues then. अन्य भाषेत बोला मत. Ramanthala Rabba Shakara. Whether you like it or not, say it. आवडो न आवडो अन्य भाषेत बोला. Rabba Shakara Manthala Rabba Kara. Iri Bikira Montolo Rabba Shikiri. Shara Manthala Rabba 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 Rabba. You want to wave out your hand, you want to stretch out your hand, do it. हात वर करावेसे वाटले, खरा. You want to shake yourself, shake. स्वतःला हलवा असं वाटलं, हलवा. Something is happening, something is happening. काहीतरी होत आहे या जागेमध्ये. His presence is coming inside of you. माझ्या देवाचं सानिध्य तुझ्या आत जात आहे. The river of God. The river of God is flowing. देवाची नदी वाहत आहे. Ramanthala Rabba Shikiri. Ria Mantolo Robo. मला- Full, you are feeling full now. तुम्हाला आता पूर्ण भरल्यासारखं वाटतं. Full. पूर्ण भरला. Let your bottle be full. तुझी बाटली पूर्ण भरू दे. Fill. भर प्रभू. You just open yourself. Don't do anything. Just open केवळ yourself. स्वतःला उघडं करा, बाकी काही करू Say, नका. Lord, I open myself. म्हणा, Fill. प्रभू मी स्वतःला उघडत आहे, मला भर. भर मला. भर मला. भर प्रभू मला भर देव. Something has already happened. काहीतरी झालेलं आहे. काहीतरी झालेलं आहे. Ria Ramanthala Rabba मला तू Rikari. पाहिजे प्रभू. Shara. मला तू पाहिजे देव. Shakara Khara Manthala Rabba. Ria Lara Ramanthala. Fill. मला शोधत आलास देव बाप्पा. तू मला तारलं प्रभू, तुझ्या रक्ताने मला धुतलं प्रभू. नाही तर मी हरवले असते प्रभू. Talk to him. Come close to him. मी हरवले असते देव. Talk to him. Come close to him. त्याच्याशी बोला, त्याच्या जरा जवळ या. That is the way to enter the heavenly place. हीच रीत आहे परम पवित्र स्थानात जायची. Thank you, Jesus. धन्यवाद. I love you, Lord. I love you.